छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत इंदापूर विभागामध्ये 31 गावातील नागरिकांना 137 दाखले आदिताई तटकरे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप, तहसीलदार विपिन लोकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिशा दीपक जाधव, मानगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा संदेश मालोरे, शेखर शेठ देशमुख, काका नवगणे, उदय अधिकारी, संदेश मालोरे, बाळा खातू, समीर मेहता, नायब तहसीलदार विपुल ढुमे, इंदापूर मंडल अधिकारी शिवाजी केंद्रे, मानगाव मंडल अधिकारी अर्जुन जमखंडी, तलाठी मारुती चाटे, तलाठी अंबुर्ले, तलाठी वारघडे, तलाठी सोनावणे, तलाठी मोरे, आरोग्य सेवक सुधीर खैरे, निवेदक हेमंत बारटक्के गुरुजी, रातोड सरपंच सतीश पवार, महेश महाजन, समीर मेहता उपस्थित होते। नागरिकांना यावेळी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले। इंदापूर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तहसीलदार, गट विकास अधिकारी, सगळ्या विभागाचे संबंधित इथले तालुक्याचे आणि या विभागाचे, या तळाशेत विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर हे त्यांनी आयोजित केलं। गेल्या वर्षी आपण या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान 3-3, 4-4 अशा पद्धतीची शिबिरांचं आपण आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये या शिबिराचं काका वैशिष्ट्य असं की जसं गेल्या वेळेला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आपण कार्यक्रम आयोजित केला होता। प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर तो कार्यक्रम आयोजित झाला, म्हणजे तालुका पातळीवर, आणि एका छताखाली सर्व नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा देण्यासाठी तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पण आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची सुरुवात झाली। आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी पवार सुद्धा आहेत आणि महसूल विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा बावनकुळे साहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे अभियान गाव पातळीपर्यंत राबवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि आज या अभियानाअंतर्गत नवीन आधार कार्ड नोंदणी असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा लाभ असेल, आयुष्मान कार्ड असेल, त्याचबरोबर भूमी अभिलेख यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी असतील, वय आणि अधिवास दाखला, जातीचा दाखला, नवीन रेशन कार्ड, जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, डिजिटल सातबारे, MREGS अंतर्गत गुरांचा गोठा, बचत गटांसाठी उमेदच्या अंतर्गत लाभ वाटप, महिला व बालविकास विभागांतर्गत बेबी केअर किट आणि त्याचबरोबर काही पोषण आहाराचं वाटप, घरकुल असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे